आज व्हेजिटेबल बिर्याणी बनवण्याचा प्लॅन होता. बिर्याणी म्हणा, पुलाव म्हणा. मी बिर्याणीचं तांदूळ अर्धा तास भिजत घातलेले आहे. एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे, एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेले, व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत. गरम पाण्यामध्ये मी सोयाबीन फुलण्यासाठी टाकलेले आहेत. तर तेलामध्ये मी कढईमध्ये 3 चमचे तेल ठेवलं होतं, त्याच्यामध्ये कांदा फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे. आता सोयाबीन पण छान फुललेले आहे. सोयाबीनमधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने पिळून मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे, तेच पातेलं मी गॅसवरती ठेवणार आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे. आपले व्हेजिटेबल कट केलेले ते शिजाय ठेवणार आहे. इकडे कांदा पण आपला छान फ्राय झालेला आहे. आता मी कांदा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पाहू शकता मी काढून घेतलेला आहे कांदा. आता व्हेजिटेबल पण आपले चांगले शिजत आहेत. पाहू शकता अशा पद्धतीनं व्हेजिटेबल शिजलेले आहेत. आता त्या कढईमध्ये उरलेले तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि थोडे बेसिक खडे मसाले टाकलेले आहेत. पाहू शकता लवंग, दालचिनी, नंतर स्टार फूल, एक मोठी इलायची, तमालपत्र आणि त्याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट टाकलेली मी. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. आणि आता मी ह्याच्यामध्ये मदरचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे बिर्याणी मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे सोयाबीन, जे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते सोयाबीन छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे दही टाकायचं आहे आपल्याला. दही पण ह्याच्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहेत. हळद, गरम मसाला आणि थोडीशी धनेपूड टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे ॲड करायचं आहे. मसाले ॲड करायचे आणि याच्यामध्ये लाल तिखट पण टाकणार आहे मी. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त लाल तिखट टाका. कमी तिखट आवडत असेल तर थोडं प्रमाणात लाल तिखट टाका. मी चमचाभरच टाकलेले, मला कमी तिखट हवं आहे त्यामुळं. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आता व्हेजिटेबल्स घालायचे, जे शिजवून घेतलेले आपण व्हेजिटेबल्स होते, जे शिजायला ठेवलेले पातेल्यामध्ये, ते व्हेजिटेबल टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता मी छान मिक्स केलेलं आहे. आता मी दुसऱ्या साईडला ना बिर्याणीचा पॉट असतो ना, तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि आता मी हे जे बिर्याणीसाठीचे जो मसाला बनवला आहे, त्याच्यामध्ये मी पनीर पण ॲड करून घेतलेले आहे. आणि इकडे त्या पाण्याला छान उकळी आलेले आहे. त्याच्यामध्ये मी आता तांदूळ टाकलेले आहेत. मी 1-1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि ते तांदळामध्ये मी थोडंसं तेल पण टाकलेलं आहे. आणि पाहू शकता अशा पद्धतीने तांदूळ शिजलेला आहे. मी चेक केला जरासा, त्याचे 3 तुकडे होत आहेत. तर अजून एक 10 मिनटं मी तांदूळ छान शिजवून घेणार आहे. आणि ही जी मसाला बनवला होता बिर्याणीचा, त्याच्यावरती मी हे शिजलेले तांदूळ टाकलेले आहेत. थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हा आपण भाजून घेतलेला कांदा, तळून घेतलेला कांदा मी ह्याच्यावरती टाकलेला आहे. 5 मिनटं त्याला छान दम दिलेला आहे. बारीक गॅसवर तो भात